श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह परत एकदा सुरू होत आहे. 23 जुलै पासून ते 29 जुलै पर्यंत. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मुख्य कारण असे आहे की या दिवशी ना ब्रह्मांडात ना गुरुतत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटींनी अधिक असतं किंवा प्रभावित असतं. मला ना मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी विचारलं की आम्हाला पण गुरुचरित्र पारायण करायचं आहे, कधी करू, कसं करू. तर ना मला असं वाटतं गुरुपौर्णिमेनिमित्त जर कुणाला करायचं असेल ना तर याच्यापेक्षा चांगला दिवस नसू शकतो. त्यामुळे ना 23 जुलै पासून तुम्ही गुरुचरित्र पारायणला सुरुवात करू शकता. तर याची माहिती आणि थोडक्यात मांडणी वगैरे कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घरातल्या ना ईशान्य किंवा पूर्व बाजूला ना एक स्वच्छ असा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरायचं आहे. आपल्याकडे जर दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल ती तर स्थापित करायची आहे. आणि त्यानंतर जो ग्रंथ आपण वाचणार आहे त्यासाठी एक पाट घ्यायचा आहे. त्याच्यावरती पांढरं किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यावरती तो ग्रंथ ठेवायचा आहे. परत त्याची रोज पूजा करायची आहे. हळद म्हणजे गंध फुले वगैरे वाहून त्याची रोज पूजा करायची आहे. तसेच ना आपला संकल्प, हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फुले घ्यायची, आपली जी मनातली काही इच्छा आहे किंवा आपला जो संकल्प आहे ज्यासाठी आपण पारायण करतोय दत्त महाराजांना सांगायचं आणि त्यांना म्हणायचं की महाराज माझं हे ग्रंथ पारायण पूर्ण करून घ्या तुमच्याकडून आणि ते पाणी तांबणा सोडायचं आहे. त्यानंतर आपली दिशा किंवा वेळ, आपण ग्रंथ वाचण्यासाठी जेव्हा बसतो तेव्हा आपलं तोंड ना उत्तर किंवा पूर्वेकडे झालं पाहिजे, असं वाचायला बसलं पाहिजे. आणि त्यानंतर ना आपली जो रोज वाचण्याची वेळ आहे ती एकच असली पाहिजे. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान वाचता येणार नाही, कारण का त्यावेळेस ना दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे या वेळात वाचता येत नाही. तसंच आपला आहार कसा असला पाहिजे, आपला आहार ना पूर्णपणे पौष्टिक असला पाहिजे. खरं तर त्याच्यामध्ये ना कांदा लसूण अजिबात चालत नाही. तसेच ना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच 7 दिवस आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्यता पाळावं लागतं. तसेच ज्या दिवशी आपल्या पारायणाची उद्यापन होणार आहे किंवा सांगता होणार आहे त्या दिवशी ना महानैवेद्य, परत आरती वगैरे झाली पाहिजे. जर शक्य असेल तुम्हाला तर ब्राह्मण जोडपे सुद्धा तुम्ही जेवू घालू शकता. जर कुणाला ना जर हे पारायण करायचं आहे ना तर नक्कीच हे पारायण 23 जुलै पासून तुम्ही करा आणि आपल्या दत्त महाराजांची भरभरून सेवा करा आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.